माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे सर देखील आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय की मराठी जनांसाठी हा अत्यंत मोठा आनंदाचा असा क्षण आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? बहुप्रतिष्ठित असा हा निर्णय झालेला आहे, ज्याची आपण वाट पाहिलेली होती आणि अनेक पातळ्यांवर आपण प्रयत्न देखील केलेला होता। खरं तर माझं म्हणणं असं होतं की मराठी भाषा ही अभिजात आहेच, त्यासाठी कोणी आपल्याला ठरवण्याची आणि किंवा सर्टिफिकेट देण्याची गरज नाहीये। तरी देखील काही तांत्रिक कारणासाठी म्हणून आपण त्यासाठी एक प्रयत्नशील होतो आणि एक आनंदाची अशी ही बातमी आता येऊन ठेपलेली आहे। याच्यामुळे ही मराठी भाषा जी 2000 वर्षापेक्षा जुनी प्रचलित आहे, बोलली जाते, ती त्याचे सगळे पुरावे दिलेले असताना इतका उशीर जरी झाला असला तरी आता कोणत्याही कारणामुळे का होईना परंतु त्याला मंजुरी मिळालेली आहे किंवा त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला ही चांगली आनंदाची अशी गोष्ट आहे। सर, ही आनंदाची गोष्ट आहे, मात्र इतका उशीर का लागला हा एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा आताच हा अशा पद्धतीचा निर्णय येतोय, त्यामुळे याचे देखील काही अर्थ लागू शकतात का? अर्थ नक्कीच लागतील। एक तर उशीर झालेला आहे, त्याची कारण अनेक असतील, त्याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर खरं तर चर्चा केलेली आहे। पॉलिटिकल कारण, राजकीय कारण असतील किंवा इच्छाशक्तीचा अभाव असेल किंवा पाठपुरावा कमी पडला असेल, अनेक कारण असतील, परंतु आता जे झालंय ती एक आनंदाची अशी गोष्ट आहे आणि त्याचे परिणाम म्हणून जे काही व्हायचे ते होतील, परंतु आपल्याला स्वतःला मराठी भाषेचा आणि मराठी माणसाला स्वतःचा जो काही अभिमान आहे तो नक्कीच दृढ होणार आहे, कारण याला आता एक मान्यता मिळालेली, एक दर्जा मिळालेला आहे। प्रत्यक्षात हा दर्जा होताच आपल्याकडे, पण आता तो तांत्रिक अशा पद्धतीनं अधोरेखित झालेला आहे। निश्चितच सर, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी। महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या आधीच आता केंद्र सरकारकडनं हा मोठा निर्णय झालेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठी भाषेला केंद्र सरकारनं आता अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आणि मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केलेली आहे, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर ही महाराष्ट्राची मराठी माणसांची मागणी होती, अखेर ती मागणी आता मान्य झालेली आहे आणि मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास सांगितला जातो। मात्र याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी रखडलेली होती। आता अखेर केंद्र सरकारकडनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठी भाषेनं हे सर्व निकष, कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे निकष लागतात त्या सर्व निकषांची पूर्तता केलेली आहे। मात्र गेल्या अनेक काळांपासून मग ही मागणी का रखडली होती यावर देखील आता अनेक विचारमंथन केलं जाईल। मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारच्या वतीनं असा महत्त्वाचा निर्णय मराठी भाषेसंदर्भात घेतला जातो, त्याचे देखील कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राजकीय वर्तुळातनं यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि साहित्यिक वर्तुळामधनं देखील आता यावर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एक मराठी माणूस म्हणून समस्त मराठी जनांसाठी ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची आणि अत्यंत उत्सवाची अशी ही बाब आहे। केंद्र सरकारनं मराठी भाषेसंदर्भात हा मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे आता कसे पडसाद उमटतील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र या घडीची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। मराठी भाषेला केंद्र सरकारच्या वतीनं आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। खरं तर माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं मराठी भाषेचं वर्णन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे आणि मराठी भाषेला 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं आणि याच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही रखडलेली मागणी होती, यासाठी अनेकांनी देखील खरं तर प्रयत्न केलेले होते। अखेर आता महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारकडनं अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाणं, याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या राजकीय त्याचबरोबर साहित्यिक वर्तुळामधनं देखील आता यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।